वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आज निघालेलो आहे व्हिएतनाम करता आणि मी उभा आहे हा मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्टला. माझ्या मागच्या साईडला दिसते हा आमचा ग्रुप आहे. साधारण आम्ही 18 जणं व्हिएतनाम टूर करता चाललेलो आहे. आमचा ग्रुप हा पुणे, मुंबई, डोंबिवली, ठाणा असे आम्ही लोक आहोत. काही रिलेटिव्ज आहेत, काही फ्रेंड्स आहेत, असा हा ग्रुप आहे. मंडळी पुण्यावरनं पण आलेली आहेत. पुण्यावरनं ती दुपारी 3 वाजता निघाली आणि साधारण 8च्या सुमारास 9च्या सुमारास आम्ही एअरपोर्टला भेटलो. ही टूर अरेंज केलेली आहे नितीशने. त्याचा फोन नंबर मी दिलेला आहे. हा दिसतोय हा नितीश. त्याची वंडरलस म्हणून कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या टूरबरोबर आम्ही चाललेलो आहे. ह्याचं रेप्युटेशन खूपच चांगलं होतं, कारण आत्ता लास्ट 2 महिन्यात त्यांनी 3 टूर्स तो व्हिएतनामचा करून आला. त्यामुळे व्हिएतनाम करता तो एक्सपर्ट म्हणून समजला जातो आणि त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर व्हिएतनामला चाललेलो आहे. सामान बघा आमच्याकडे किती आहे. आम्ही चाललो आहे ते व्हीजेट एअरलाइन्स जी आहे व्हिएतनामची, ती स्वस्त तिकीटाकरता फेमस आहे आणि त्या तिकीटाकरता तिकीट घेऊन आम्ही चाललेलो आहे. त्यांच्या तिकिटामध्ये 7 kg अलाउड आहे, पण तुम्हाला जर जास्त सामान न्यायचं असेल तर तुम्हाला तिकिटाबरोबर ॲडिशनल 20 kg बुक करायला लागतं आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं 20 kg ॲडिशनल बुक केलं होतं. पुण्यावरनं 2-3 वाजता निघाल्यामुळे प्रत्येकाने काही ना काहीतरी खायला घेऊन आलो आणि मग क्विक डिनर आम्ही एअरपोर्टला बसून केलं. आता व्हीजेट ही एअरलाइन्स स्वस्त एअरलाइन्स असल्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की ते आम्हाला जेवण देतील का नाही देतील किंवा काय प्रकारचं जेवण आम्हाला मिळेल. त्यामुळे सगळ्यांनी सेफ साईडला रात्री 9 वाजता आम्ही एअरपोर्टवर बसून प्रत्येकाने आणलेल्या गोष्टी शेअर करून जेवण केलं. हा बघा आमचा व्हिएतनामला जाणारा ग्रुप आहे. मग सगळ्यांचा मिळून एक मस्त की असा ग्रुप फोटो काढला. सगळे एकदम खुश होते, एक्सायटेड पण होते, कारण 10 दिवस आम्ही सर्वजणं एकत्र राहणार होतो आणि एकत्र फिरणार होतो. ही जी टूर अरेंज केली आहे मग सांगितल्याप्रमाणे नितीशने, आणि त्याचा नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे. सगळी लोक एकदम खुश होती. आता जेवण झाल्यानंतर ग्रुप फोटो झाल्यानंतर आम्ही निघणार होतो ते चेकिंग करण्याकरता, बोर्डिंग पास घेण्याकरता. आज एअरपोर्टवर खूपच गर्दी होती, शनिवार होता आणि त्याच्यामुळे भरपूर अशी रश एअरपोर्टला होती. सगळ्यांनी आपापलं जेवण हे केल्यानंतर सामान कलेक्ट केलं आपलं आणि मग आम्ही निघालो ते व्हीजेटच्या चेकिंग काउंटरवर. व्हीजेटचे एअरलाइन्सचं तिकीट तुम्ही जरी बुक केलं तरी तुम्हाला सीट काय बुक करता येत नाही आणि त्याकरता तुम्हाला ॲडिशनल पैसे द्यावे लागतात. जर विंडो सीट तुम्हाला पाहिजे असेल तर 300 रुपये एक्स्ट्रा देण्यासाठी लागतात. बघा सगळे आम्ही जे निघालेलो आहे ते चेकिंग काउंटर करण्याकरता. आणि एअरपोर्ट बघा एकदम कसा मस्त भरलेला एअरपोर्ट आहे आणि रात्रीच्या फ्लाईट्स पण भरपूर असतात. इंटरनॅशनल फ्लाईट तर रात्री खूपच सुटतात आणि ते पॅसेंजर आणि त्याच्याबरोबर त्यांना सोडायला आलेली लोक, मित्र हे सुद्धा भरपूर लोक तिथे जमलेले असतात. आम्ही सगळेजण पोचलो ते व्हीजेटच्या काउंटरवर आणि आता घेणार होतो ते बोर्डिंग पास. आणि बोर्डिंग पास झाल्यानंतर मग सिक्युरिटी आणि इमिग्रेशन केल्यानंतर आम्ही निघालो ते आमच्या गेटवर, जिथून आम्हाला आमच्या एअरक्राफ्टमध्ये एंट्री घ्यायची होती. पण एअरपोर्ट बघा किती छान एअरपोर्ट आहे. मस्त चकाचक असा एअरपोर्ट आपला मुंबईचा झालेला आहे. बरीचशी शॉप्ससुद्धा इथे आहेत. ड्युटी फ्री शॉप्स आहेत, लिकर शॉप्स आहेत, खाण्याचे पण शॉप्स आहेत आणि
बेल्टवरनं मग तुम्हाला बरंचसं लांब जायला लागतो, कारण आमचा 76 नंबरचा गेट होता, अगदी एंडला होता. आजूबाजूला ही जाणारी विमानंसुद्धा डिपार्चर करता तयार होती. हा 76चा गेट होता आणि हा इथून आम्हाला हो ची मिन्ह करता आमचं डिपार्चर होतं. अगदी टायमात फ्लाईट सुटणार होतं आणि त्याच्याकरता मग आम्ही बोर्डिंग चालू केलं. विमानाच्या सीट्स बघा, थोड्याशा कडकच अशा सीट होत्या. म्हणजे हे जरा थोडं चीप तिकीट असल्यामुळे तुम्ही त्याच्याशी सिंगापूर एअरलाइन्स किंवा अजून कुठल्या चांगल्या एअरलाइन्सशी कम्पेअर केलं तर थोड्याशा तुम्हाला ह्या सीट्सचं हार्ड वाटतील. पण लेग स्पेस पण बऱ्यापैकी चांगली आहे, लेग स्पेस दिलेली आहे. ओव्हरहेड कंपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला सामान ठेवता येतं. तशी बघितलं तर छान आहे. आणि ह्या एअर होस्टेस बघा, शॉर्ट्स, टी शर्ट आणि वरती टोपी असा त्यांचा हा ड्रेस आहे. 5.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो ते हो ची मिन्ह सिटीला. सकाळी 7च्या सुमारास आमचं लँडिंग झालं आणि आमचं विमान जे होतं ते फारच लांब असं उभं केलं होतं, त्याच्यामुळे एरो ब्रिज आम्हाला काय वापरता आले नाहीत. उतरल्यानंतर आम्हाला बसनी त्यांच्या इमिग्रेशन आणि कस्टमच्या एरियाच्या इथे सोडण्यात आलं. हे दिसते ही बस आहे, या बसमधनं आम्ही सगळे ट्रॅव्हल करणार होतो. आणि मागे दिसत आहेत तो हो ची मिन्हचा एअरपोर्ट. खूप मोठा असा एअरपोर्ट आहे. हवासुद्धा मस्त होती, 16-17 डिग्री टेम्परेचर होतं, त्यामुळे प्लेझंट होतं. भरपूर विमानंसुद्धा तुम्हाला दिसतील इथे. मागे दिसते ते व्हिएतनाम एअरलाइन्सचं विमान आहे. आणि असं करत मग आम्ही त्या इमिग्रेशन आणि कस्टमच्या इथे येण्याकरता बसमधनं उतरलो आणि बाकीचे आमचे मित्र येण्याची वाट बघत उभे राहिलो. सगळे आल्यानंतर मग आम्ही निघालो ते इमिग्रेशन करण्याकरता. काय सुंदर एअरपोर्ट आहे बघा. इथे एक गार्डन केलेलं पण आहे, त्या इमिग्रेशनला जाताना दिसतं. भरपूर अशी लोक होती आणि हा आमचा ग्रुप आता निघाला आहे तो इमिग्रेशन करण्याकरता, इमिग्रेशन आणि कस्टम करण्याकरता. आम्ही इमिग्रेशनच्या हॉलमध्ये आलो तर बघितलं तर का प्रचंड अशी गर्दी होती. आणि त्या गर्दीमुळे तुम्हाला कळेल की व्हिएतनाम डेस्टिनेशन आता किती पॉप्युलर झालेलं आहे. इमिग्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जायला लागतं बॅगेज कलेक्शन हॉलमध्ये आणि बेल्टवरनं आम्ही आमचं सामान कलेक्ट केलं. प्रत्येकाने सामान केल्यानंतर काही लोक एक्सचेंज रेट किंवा सिम कार्डची चौकशी करण्याकरता सुद्धा काउंटरवर गेली. बाहेर आमची बस ही उभीच होती. तर थांबलो आहे. आता आम्हाला नितीश सांगणार होता की बस आपली एक्झॅक्टली कुठे उभी आहे. मोठी बस होती, 30 सीटरची बस होती. आम्ही लोक होतो 18, त्यामुळे स्पेशियस अशी बस होती. सगळ्यांनी सामान आपलं कलेक्ट करून ट्रॉलीवर टाकलं आणि मग नंतर आम्ही निघालो ते आमच्या बसच्या इथे. समोर दिसते ती काळी बस आहे, ती आमची मोठीच्या मोठी बस होती. बस ड्रायव्हरनी आमची सामान सगळं घेतलं आणि मग तो आतमध्ये टाकायला गेला. तो मोठपणीने बोलत होता. आता तो आम्हाला ओरडत होता का काय होतं ते आम्हाला कळत नव्हतं, कारण त्याची लँग्वेज आम्हाला काय कळत नाही, आमची लँग्वेज त्याला जरा कळत नव्हती, त्यामुळे कम्युनिकेशनची थोडी गॅप होती. पण तो आम्हाला इन्स्ट्रक्शन देत होता असं कळलं. पण त्यांची ती बोलण्याची स्टाईलच आहे मोठमोठी यांनी बोलण्याची. व्यवस्थित त्यांनी आमचं सगळं सामान त्याच्या बसमध्ये ठेवलं. मग आमचा झाला एक मस्त की ग्रुप फोटो. नंतर जी आमची गाईड होती, गाईडनी आम्हाला आमचा पुढचा 10 दिवसाचा प्रोग्राम कसा होणार आहे त्याची माहिती दिली. आणि मग आम्ही निघालो ते आमच्या हॉटेलकरता. हॉटेल पण साधारण एअरपोर्टपासून 20 मिनिटावर आहे. ईस्टिन ग्रँड हॉटेल म्हणून हे हॉटेल आहे, अगदी शहरामध्येच आहे. आणि हो ची मिन्ह सिटी ही फायनान्शियल कॅपिटल म्हणून व्हिएतनामची ओळखली जाते. त्यामुळे इथूनची हॉटेलंसुद्धा फार छान आहेत. हे पण 4 स्टार हॉटेल आहे
आणि आजूबाजूला बघा तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग दिसते आहेत, ही मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. आतमध्ये ह्याच्या शिरल्यानंतर यांचं हे रिसेप्शन आहे एरिया. काय सुंदर हॉटेल आहे, रिसेप्शन पण अतिशय सुंदर असं यांचं हे रिसेप्शन आहे. सामान त्यांच्या लोकांनी आमच्या गाडीतनं उतरून रिसेप्शनमध्ये आणलं आणि मग नितीश टूर आमचा मॅनेजर होता, त्यांनी प्रत्येकाला आपापल्या कीज रूमच्या की डिस्ट्रीब्यूट केल्या. सर्वांना पासपोर्ट पण इथे जमा करायला लागतो, कारण आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हलर असल्यामुळे हॉटेलमध्ये प्रत्येकाला पासपोर्ट हा द्यायला लागतो. हा नितीशचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर व्हिएतनामची टूर करायची असेल तर तुम्ही नितीशला कॉन्टॅक्ट करू शकता. रूमची चावी घेऊन मग मी रूममध्ये आलो आणि रूम बघा किती सुंदर आहे. उजव्या साईडला शिरल्या तुम्हाला दिसतंय ते टॉयलेट बाथरूम आहे. काय सुंदर स्वच्छ नीट क्लीन. टॉवेल्स पण बघा किती छान असे टॉवेल्स, स्वच्छ पांढरे शुभ्र टॉवेल आहेत. चहा कॉफी करण्याकरता सुद्धा इथे तुम्हाला व्यवस्था आहे. आणि बेड्स बघा किती क्लीन व्हाईट. इथे बसण्याकरता खुर्ची पण दिलेली आहे. कार्पेटसुद्धा छान आहे. हा वर्किंग डेस्क आहे आणि ही मोठीच्या मोठी अशी रूम आहे. व्हिएतनाममध्ये हॉटेल 4 स्टार 5 स्टार तसे बघितले तर स्वस्तच आहेत. आणि मग नंतर आम्ही निघालो अंघोळ होऊन फ्रेश होऊन ते ब्रेकफास्ट घेण्याकरता. मोठाच्या मोठा असा ब्रेकफास्ट होता, कारण हे 5 स्टार हॉटेल 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये असलेला हा ब्रेकफास्ट रूम टेरिफमध्ये इन्क्लुडेड असतो. आणि त्याचप्रमाणे हा ब्रेकफास्टसुद्धा इतका मोठाच्या मोठा ब्रेकफास्ट हॉटेलच्या रूममध्ये आम्हाला इन्क्लुडेड होता. रात्रभर प्रवास केल्यानंतर थोडीशी भूक लागली होती, थकवा पण होता आणि मग आम्ही आलो ते ब्रेकफास्ट करण्याकरता. पहिलाच दिवस व्हिएतनाम होता, त्यामुळे लोकल फूडसुद्धा बरंचसं होतं ब्रेकफास्टमध्ये. पण सेफ म्हणून आम्ही घेतलं ते आमलेट. काही जणांनी हाफ फ्राय घेतलं, काही जणांनी आमलेट घेतलं. फ्रूट्स पण भरपूर होती. नंतर चिकन पोर राईस, फ्राय राईस, व्हेजिटेबल्स, असं बरेच प्रकार ब्रेकफास्टमध्ये होते. आता ह्या माणसांनी आमच्या सिंगल आमलेट सांगितलं तर त्याच्यात 5 आमलेट आणि कांदा बिंदा सगळं टाकून मसाला आमलेट तयार केलं. म्हटलं एवढं मोठं आमलेट नको आहे. पण त्याला आमची काय जरा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला काय कळत नव्हतं. आणि मग नंतर त्यांनी 5 आमलेटचं केलेलं 3 जणांमध्ये जो डिवाईड केलं आणि तेव्हा कळलं की त्यांची ही स्टाईल आहे. एक मोठं आमलेट करून मग ते 3 जणांना ज्यांनी दिलं. सुंदरसं आमलेट दिलं होतं. आणि हा स्प्रेड बघा किती सुंदर असा मोठाच्या मोठा हा ब्रेकफास्ट आहे. तर असा होता आमचा पार्ट 1. पुढच्या पार्टमध्ये आपण हो ची मिन सिटीचं साईटसीइंग बघू. थँक्स फॉर वॉचिंग पार्ट 1. पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पार्ट 2 येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.